Okay. So we have to use the logarithm for complex multiplication or division. डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला लॉग यूज करायचा आहे. आता मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे इथे, काय 21.5 मल्टिप्लाय बाय 30.25. त्यातला 21.5 म्हणजे ए आणि 30.25 म्हणजे बी. हे करत असताना याच्यात आता मी वेगवेगळ्या स्टेप्स लिहितो. पहिली स्टेप मी इथे लिहिणार. मी काय करणार याच्यामध्ये, तर मी अगोदर लॉग ऑफ ए फाइंड आउट करणार. मला काय करायचंय, ए चा लॉग फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आणि नंतर लॉग ऑफ बी हे पण फाइंड आउट करायचंय आणि या दोघांची काय करायची, मला ऍडिशन करायची. आलं लक्षामध्ये? हा, पहिली स्टेप मी काय केली, लॉग फाइंड आउट केले ए आणि बी चे आणि त्यांची ऍडिशन केली. इथपर्यंत समजलं का? आता लॉग कसा काढायचा याच्यासाठी आपल्याला ते मागच्या टेबलकडे जायचंय, पण त्याच्या आधी मी फक्त रूल सांगतो आणि मग सांगतो की लॉग कसे काढायचे. मग आता ही जी काही ऍडिशन आपण केलेली आहे ना, तर आपण म्हणूया लॉग ऑफ सी. त्याला काय म्हणायचं, लॉग ऑफ सी. म्हणजे हे दोघांची ऍडिशन कुठल्या तरी एका नंबरचा लॉग आहे आणि तो नंबर म्हणजे कोणता आहे, आपला सी हा नंबर आहे. मग तो जर काढायचा असेल तर आपण काय करणार, सेकंड स्टेप मध्ये सी इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ, नाही 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 अँटी लॉग ऑफ सी. आलं लक्षामध्ये? म्हणजे ही जी काही व्हॅल्यू आपल्याला लॉगची मिळालेली ना या केसमध्ये, त्याचा आपण अँटी लॉग घेणार आहे. म्हणजे दोन टेबल आपल्याला सायमल्टेनियसली यूज करायचे आहेत. सुरुवातीला आपण लॉग टेबल यूज करणार आणि नंतर अँटी लॉग टेबल यूज करणार. दोन्ही टेबल आपण लास्ट टाइम पाहिलेले होते. म्हणजे अशा पद्धतीने दोन स्टेप मध्ये आपण काय करू शकतो, ही मल्टिप्लिकेशन, कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो. आता जसं मल्टिप्लिकेशनसाठी मी काय सांगितलं, की लॉगची ऍडिशन करून मग जे काय मिळेल त्याचा अँटीलॉग घ्यायचा आणि त्यातनं आपल्याला आन्सर मिळतं. तसंच तुम्ही थोडंसं लॉजिक वापरा आणि मला सांगा फक्त, की जर समजा आपल्याकडे असं असेल ए अपॉन बी म्हणजे डिव्हिजन असेल, तर त्या केसमध्ये काय करता येईल, सांगा बरं. दोन्हीचे लॉग काढून घ्या परत एकदा. लॉग ए काढा आणि लॉग बी पण काढा, बरोबर की नाही? आणि जर मल्टिप्लिकेशन असताना जर ऍडिशन घेतली, तर डिव्हिजन असताना काय घ्यायचं मग? करेक्ट, सबट्रॅक्शन घ्यायचं, मायनस करायचं. आणि इकडे काय येणार मग पुढे, याचं काहीतरी समजा आपण याला लॉग डी म्हणूया. मग डी म्हणजे काय आहे, की तो नंबर आहे जो की डिव्हिजन केल्यावर येणार आहे. मग तो डी कसा फाइंड आउट करायचा, तर डी फाइंड आउट करण्यासाठी परत सेकंड स्टेप करायची. डी इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ व्हॉट, लॉग डी. आलं लक्षामध्ये? आता हे दोन बेसिक रूल झाले लॉगॅरिथमचे. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन असेल किंवा कॉम्प्लेक्स सब हे डिव्हिजन असेल. समजा तिसरी केस आपण याच्यात डिस्कस करूया. ती म्हणजे की जर का समजा आपल्याला पॉवर काढायची असेल, म्हणजे समजा ए टू द पॉवर एम. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला विचारतोय की व्हॉट इज 2 स्क्वेअर, तुम्ही सिम्पली सांगताय 4. जर समजा मी पुढे विचारलं, समजा व्हॉट इज 2⁵5, तुम्ही सांगणार लगेच 32, बरोबर की नाही? कोणाचा टीव्ही चालू आहे? तो 2⁵5 किती आले? अरे 2⁵5 ची व्हॅल्यू किती सांगा ना मला. 32 येईल ना? 1 सेकंड, याचं काहीतरी नीटचा प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, आपण इकडे लिहूया. समजा 2⁶ घेतलं तर काय करणार आपण, 32 टू जा 64, म्हणजे असं सिम्पल काढतोय. पण जर समजा मी असं विचारलं तुम्हाला, व्हॉट इज 21.5 टू दी पॉवर 3.5, हे करता येईल का आपल्याला? नाही करता येणार. म्हणजे आता समजा याला आपण ए म्हणणार आणि याला काय म्हणणार, एम म्हणणार. मग अशी ती सिच्युएशन आहे, इफ ए टू द पॉवर एम इज गिव्हन. तर मग अशा केसमध्ये पहिली स्टेप काय करायची, तुम्हाला एम मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ ए काढायचं आहे. काय करायचं, एम मल्टिप्लाय बाय लॉग ऑफ ए. आणि मग याचं जे काही उत्तर आहे, समजा काहीतरी मिळेल लॉग ऑफ सपोज
लेट्स से एन, याचं उत्तर काय मिळालं? लॉग ऑफ एन. मग तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये ती एन ची व्हॅल्यू काढायची आहे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करणार? देअरफॉर अगेन एन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ एन. आलं लक्षामध्ये? हे 3 बेसिक रूल आपल्याला लॉगॅरिथम मध्ये यूज करायचे असतात. आता मागे टेक्स्टमध्ये किंवा आपल्या याच्या बुकमध्ये ते कुठे दिलेले आहेत ना, ते मी आधी तुम्हाला आयडेंटिफाय करून देतो. ते रूल्स पहिले लिहून घ्या. मग मी तुम्हाला लॉग कसे काढायचे असते ते शिकवतो. आले लक्षामध्ये? आणि ते एकदा समजलं तर मग पुढे कॅल्क्युलेशनला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. ठीक आहे? म्हणजे जे तुम्हाला कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स तुमच्या याच्यामध्ये करावे लागतात की नाही लॅबमध्ये म्हणा किंवा बाकी पण जे एक्झाम्सचे जे क्वेश्चन्स असतील वगैरे त्या केसमध्ये तुम्हाला ते युजफुल राहील. आता तुमच्या नोटबुकमध्ये तुम्हाला काय काय मेन्शन करायचं हे मी फक्त सांगतोय. आता हे दिसतंय ना सगळ्यांना प्रॉपरली? ऋतुजा, तुम्हाला दिसतंय का? हा. मग आता हे जे मी हायलाइट करतोय ना जेवढा बॉक्स, तेवढा पटकन तुमच्या याच्यामध्ये लिहून घ्या. ठीक आहे? आणि मग ते झाल्याच्या नंतर लॉग कसे काढायचे ते मी शिकवतो आधी. आणि लॉग काढायला शिकलं तर मग आपलं मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला काय जास्त अवघड नाहीये. आलं लक्षामध्ये? हे बघा, पहिला आपण शिकलो होतो तो मल्टिप्लिकेशन साठीचा लॉग ऑफ एम इंटू एन, लॉग एम प्लस लॉग एन. दुसरा डिव्हिजनचा आणि तिसरा पॉवरचा. आता हा जो चौथा जो दिलेला आहे चेंज ऑफ बेस, तो आपल्याला जास्त युज करायचा नसतो म्हणून मी तो सांगितलाच नाहीये तुम्हाला. म्हणजे तो मला वाटतं 11वीच्या पुस्तकात होता गणिताच्या, बरोबर? पण आता नाहीये तो जास्त वापरात म्हणून इथपर्यंत इनफ आहे तुम्हाला. ठीक आहे? लिहून झाल्याच्या नंतर सांगा मला. ठीक आहे? झालं का लिहून? ऋतुजा, कोणता फॉर्म्युला लिहिताय तुम्ही?
फोर्थ म्हणजे पहिल्या याच्यातलं का लॉज ऑफ लॉगॅरिथम मधला? ओके फाईन. ते पण रिझल्ट आपल्या लॉज ऑफ इंडायसेस वरूनच आलेले आहेत बरं का. प्रज्ञा जरा व्हेरीफाय होत आहे का बघा ते. आपण जे लॉज ऑफ इंडायसेस पाहिले की नाही त्याच्यावरूनच येत आहे ते. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो लिहून झाल्याच्या नंतर. लिहून झाल्यावर मला सांगा पटकन. झालं ते एक जॉईन करायला हे केलं होतं मी. झालं आलं का बोर्ड परत? रोशनी हे याच्यातलं जे पिवळ्या लाईन मध्ये जे हायलाइट केलेलं आहे तेवढं लिहून घ्यायचं ठीक आहे. प्रश्न झाला का शेवटचा फॉर्म्युला लिहून? ओके इकडे ऋतुजा. ओके रोशनी तुम्ही नंतर लिहा. मी फक्त आता हे एक्सप्लेन करतोय त्याच्याकडे लक्ष द्या नीट ठीक आहे. आता हा पहिला फॉर्म्युला सांगितलेला आहे. आपल्याला हे माहिती आहे ना लॉज ऑफ इंडायसेस वरनं एनिथिंग टू द पॉवर 0 इज ऑलवेज 1. मगाशी आपण डेफिनेशन पाहिली होती ए टू द पॉवर एम इज इक्वल टू सपोज बी देन लॉग ऑफ बी टू द पॉवर टू द बेस ए इक्वल टू एम. ह्याच फॉर्मॅटमध्ये असं आपण लिहू शकतो का मला सांगा. आता हे दोन जर कम्पेअर केले त्याच्यामध्ये बी ची व्हॅल्यू किती आहे? ह्या दोघांना कम्पेअर करा डेफिनेशनला आणि याला. आता जे आपल्या पुढे सिच्युएशन आहे ए टू द पॉवर 0 इज इक्वल टू 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी इफ यू कम्पेअर विथ द बेसिक डेफिनेशन? प्रज्ञा बी ची व्हॅल्यू किती? हे बघा ना हे आणि हे कम्पेअर करायचं ना आपल्याला ह्या दोन गोष्टी. करेक्ट बी ची व्हॅल्यू किती असणार आहे? 1 असणार आहे इक्वल टू. आता सांगा मग बी ची व्हॅल्यू 1 आहे इथे खाली किती येणार? म्हणजे बेस किती येणार लॉगचा? लॉगचा एच येणार म्हणजे हा आहे असंच येणार बरोबर की नाही. मग आता लॉगची व्हॅल्यू किती येणार ते सांगा मग मला. म्हणजे एमच्या जागी मी काय लिहायला पाहिजे? हा 0 लिहायचं म्हणजे लॉग ऑफ 1 वॉट एव्हर द बेस यू विल गेट ऑलवेज 0. म्हणजे 1 चा लॉग किती असतो? 1 चा नेहमी लॉग किती असतो? 0 असतो. आणि हेच तुमचा पहिला रिझल्ट आहे बरोबर की नाही. आता असाच एक सेकंड रिझल्ट इथे दाखवलेला आहे पहा. समजा मी ए चा पहिला पॉवर घेतला. ए चा फर्स्ट पॉवर म्हणजे किती? फर्स्ट पॉवर म्हणजे किती? कोणत्याही नंबरचा 1 पॉवर म्हणजे किती? नंबर इट. हा नाही नंबर इट सेल्फ 1 नाही.
a⁻1 म्हणजे a इटसेल्फ ना, बरोबर की नाही? मग आता ह्या केसमध्ये मला जर लॉग ऑफ a टू द बेस a काढायचा असेल तर त्याचा लॉग किती येणार मग? 1. इकडे कम्पेअर करा ना परत एकदा डेफिनेशनशी. डेफिनेशन बरोबर कम्पेअर करा बरं. ही डेफिनेशन आहे ना, a टू द पॉवर m इक्वल टू b, देन लॉग ऑफ b टू द बेस a इज इक्वल टू m. म्हणजे जी पॉवर होती ती कुठे आली? लॉगची व्हॅल्यू आली की नाही? आपल्याकडे पॉवर किती आहे? झालं का क्लिक आता? हा, समजला? हा. तर हे झालं आपले पहिले दोन फॉर्म्युले आणि तिसरा जो सांगितलेला आहे तो डेफिनेशनच आहे जवळपास, नाही का? हा जो थर्ड फॉर्म्युला इथे दिलेला आहे तो आणि डेफिनेशन अगदी सेमच आहेत, बरोबर? आता एक मला पुढची केस फक्त इथे हायलाइट करून द्यायची आहे. इथे त्यांनी असं सांगितलंय, लॉग ऑफ 1 अपॉन m, त्याला त्यांनी काय लिहिलं? मायनस लॉग ऑफ m. असं चालेल का? हम्म? हे जे फोर्थ फॉर्म्युला जो दिलेला आहे इथे, हा बरोबर आहे का? याचं एक्सप्लेनेशन कसं देता येईल आपल्याला? हा, करेक्ट. डिव्हिजन म्हणजे टू द पॉवर -1 रेसिप्रोकल घेऊन ते केलेलं आहे. आले लक्षामध्ये? किंवा याचा लॉग घेताना म्हणजे याला थोडक्यात कसं लिहिणार आपण? लॉग ऑफ m टू द पॉवर -1 अशा पद्धतीने घेतलंय की नाही? टू द बेस a. मग हा -1 म्हणजे जो थर्ड रूल जो होता की नाही, इथे हाच रूल वापरलेला आहे पहा थर्ड. इथे nच्या जागी फक्त -1 आलेलं आहे. मग ते मायनस बाहेर लिहिलं. मग ते काय आलं? लॉग ऑफ मायनस लॉग ऑफ a मायनस लॉग ऑफ m टू द बेस a. आणि सेम याच्यामध्ये पण वापरलेलं आहे. म्हणजे याला लॉग ऑफ b टू द बेस a असं जर म्हटलेलं आहे, तर त्याला ऍक्च्युली इथे मायनस साइन असायला हवं होतं बरं का. ठीक आहे, हरकत नाही. हा पार्ट आपण नंतर बघूया. पाचवा जो फॉर्म्युला आहे, बरं बेसिक फॉर्म्युला आता लक्षात आले तुमच्या. हं. आता ह्याच्यामध्ये पुढची जी प्रोसिजर आहे, त्यात लॉगचे टाइप दिलेले आहेत त्यांनी. एक म्हणजे कॉमन लॉगॅरिथम आणि दुसरं असतं नॅचरल लॉगॅरिथम. तर इथे आधी नॅचरल लॉगॅरिथम एक्सप्लेन ओके नाही केलेलं. जाऊ दे, ते आपल्याला काही गरजेचं पण नाहीये आता सध्या. आपल्याला कॉमन लॉगॅरिथम ज्याला लॉग टू द बेस 10 म्हटलं जातं, ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत आणि त्याच्यावरून आपण आपले कॅल्क्युलेशन्स पाहणार आहोत. ठीक आहे? यातला पहिला पॉइंट आपण इथे डिस्कस करूया. कॉमन लॉगॅरिथम म्हणजे काय? सी, लॉगॅरिथम टू द बेस 10 आर कॉल्ड अ कॉमन लॉगॅरिथम. हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. म्हणजे काय सांगा बरं? ज्याचं बेस 10 आहे म्हणजेच काय? आपण जे पाहिलं आतापर्यंत डेफिनेशन त्याचा आणि याचा काय संबंध आहे मग? आहे का काही? हा, मग ए, हा बरोबर. ए ची व्हॅल्यू किती आहे तिथे प्रत्येक वेळी 10 असणार आहे. आलं लक्षामध्ये? मग ए ची व्हॅल्यू 10 आहे, तर त्याच्याशी रिलेटेड आपण काही व्हॅल्यूज चेक करायला घेऊया इथे, बरोबर? मी इथे फक्त तुम्हाला काही व्हॅल्यूज देतोय. मला फक्त त्याची पटापट उत्तरं द्यायची. ठीक आहे? मला सांगा. प्रत्येकाने एक-एक सांगायचं आहे. ऋतुजा, 10 टू द पॉवर 0 व्हॉट इज द व्हॅल्यू? बोला पटकन. रोशनी, सांगा तुम्ही व्हॅल्यू. ऋतुजाने नाही सांगितले. चुकली. प्रज्ञा. हा, 10. नाही 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 10 टू द पॉवर 0 त्याची व्हॅल्यू किती? 1. बरोबर. ओके, पहिलं उत्तर आता शिक बरोबर आले. ऋतुजा, परत तुमच्याकडेच क्वेश्चन येतोय परत. 10 टू द पॉवर 1 सांगा. चला, नाही येत. नाही, चुकलं. रोशनी. नाही, चुकला. प्रज्ञा. प्रज्ञा. प्रज्ञा, आवाज येतोय का माझा? नाही. प्रज्ञा, आवाज येतोय का? हा, किती असेल याची व्हॅल्यू 10 टू द पॉवर 1 ची? 2 नाही, 10च असणार ना रे. 10 चा फर्स्ट पॉवर. 10 चा फर्स्ट पॉवर किती असतो? 10च ना. आता 10 स्क्वेअर घेऊया आपण. तो सगळ्यांना येतो. है ना? रोशनी, किती 10 स्क्वेअर म्हणजे किती?
ओके. ऋतुजा 10 स्क्वेअर किती? अरे 10चा वर्ग किती? बरं इकडे प्रज्ञा 10 स्क्वेअर 100 करेक्ट. येते लक्षामध्ये? साधं हां, म्हणजे असं सोप्या-सोप्या गोष्टी तुम्ही विसरतात. त्याच्यामुळे काय होतंय ना, तुमच्या ह्या गोष्टी मागे पडतायत कुठेतरी. आता पुढे जाऊया आपण. काय-काय झालं आपलं? 10चा 0 पॉवर झाला, 10चा 1 पॉवर झाला, 10चा स्क्वेअर झाला. त्याच्यानंतर आता 10चा क्यूब घेऊन पाहूया आपण. काय असेल 10चा क्यूब? 10चा क्यूब किती येणार? 10चा क्यूब म्हणजे हां, 1000. हां, 10 इंटू 10 इंटू 10 असं किती वेळा? 3 वेळा. हां. मग आता ह्याच्यावरून आपण काय करूया, काही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायला घेऊया ह्याच्यात. 1 सेकंड. आज थोडं पॅडचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मला तर वाटतंय हां, 1000 आलं. आता पहिल्या केसपासून आपण इथे पुन्हा स्टार्ट करूया. मला सांगा मग इथे लॉग ऑफ 1 टू द बेस 10 हे जर मी कॅल्क्युलेट केलं तर किती यायला पाहिजे मग मला? किती येणार? परत एकदा विचार करा थोडासा जरा. आत्ताच आपण पाहिलं याच्यावर काहीतरी. लॉग ऑफ 1 इज ऑलवेज इक्वल टू 0 फॉर एनी बेस. वरती आत्ता एक रूल होता की नाही ते वरती पहिलं स्टेटमेंट नव्हतं का ते? हे बघा दिसलं? हे लॉग ऑफ 1 इज ऑलवेज इक्वल टू 0. बेस काही असला तरी 1 चा लॉग किती असतो? 0. म्हणजे इथे किती येणार आपला आन्सर? 0 येणार. बरोबर? आता पुढे जाऊया आपण. इथे लॉग ऑफ 10 टू द बेस 10 हे कॅल्क्युलेट केलं. काय येणार याचा आन्सर? विचार करा बरं नीट. हम्म? किती आलं? रोशनी? ओके. प्रज्ञा? वन. ए नंबर आणि त्याचा बेस सेम आहे बघा ना. आत्ताच जस्ट रूल पाहिला होता की नाही आपण इकडे? आलं लक्षामध्ये? ओके. आता डेफिनेशन नुसार करायचं. आता आधीच हिंट देऊन ठेवतोय मी तुम्हाला. मला सांगा लॉग ऑफ 100 टू द बेस 10 किती येणार? लॉग ऑफ 100 टू द बेस 10. डेफिनेशन कडे जा. डेफिनेशन लिहिली ना आपण? हे जे दिलेलं आहे 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100 याला कम्पेअर करा ना. ए रेस टू एन इज इक्वल टू बी. हे आपण डेफिनेशन लिहिलेली होती आठवतंय? मग ए काय आहे किंवा बी काय आहे आणि एम काय आहे? एमलाच आपण लॉग म्हणणार की नाही? मग एमची व्हॅल्यू नाही. एम म्हणजे पॉवर आणि तोच लॉग असतो ना आपला. हा म्हणजे लॉग किती येणार 100चा? 2 येणार बरोबर. असंच पुढच्या केसमध्ये किती येणार सांगा? लॉग ऑफ हा करेक्ट. लॉग ऑफ 1000 टू द बेस 10 इज इक्वल टू व्हॉट? 3. आलं लक्षामध्ये? हा. सो दिस इज व्हॉट द आन्सर. आता हे तुम्हाला कॉमन लॉगचे जे म्हणजे लॉग टू द बेस 10 जे मिळाले जे आपण डिस्कस करतोय ते लक्षात आलेलं आहे. आता याच्यावरून एक लक्षात येईल आपल्या पहा. आपण 1000चा लॉग किती काढलाय? 3 काढलाय. जर समजा आपल्याकडे समजा 10,000 असेल तर त्याचा लॉग किती येईल? ओके. 10,000चा 4 येईल. आपण पुढे गेलो समजा 1 लाखचा किती येईल? 5 येईल. 1 लाखचा 5 येईल बरोबर की नाही?
आता नंबर ऑफ झिरोज आफ्टर 1 आणि लॉग याचा काही संबंध आहे का? ही सगळी एक्झाम्पल पहा. पहा इथे या केसमध्ये 0 होतं का एक नंतर कुठे? म्हणून त्याचा एकचा लॉग किती आला? 0. इथे एक 0 आला तर याचा किती आला? लॉग 1 आला. इथे 2 0 तर लॉग किती आला याचा? 2. इथे 3 0 असतील तर 3. 4 0 असतील तर 4. आलं लक्षामध्ये? हां, आता हे जस्ट एक काही स्पेशल केसेस आहेत. पण आपल्याला काय दरवेळेलाच असे 10च्या पॉवरमध्येच भेटतील असं काही नाही. मग आपल्याला काय करावं लागतंय, बाकीचे जे नॉर्मल नंबर्स आहेत, फॉर एक्झाम्पल आपण घेतलेला जो नंबर होता, तुम्हाला आठवत असेल तर आपण काहीतरी असं घेतलं होतं, 21.5 मल्टिप्लाइड बाय 30 पॉइंट समथिंग ना, 25 असं काहीतरी होतं ना. आता ह्या केसमध्ये काय हे नाहीच आहेत. पण तरी सुद्धा यांचे लॉग आपल्याला काढायला शिकायचे. काय करायचं आपल्याला? यांचे लॉग काढायला शिकायचे आणि ते लॉग काढत असताना काय इम्पॉर्टंट आहे ते आपण पाहूया. मला वाटतं पहिलं स्टेटमेंट मी वाचलंय की कॉमन लॉगॅरिथम म्हणजे काय. आपण पुढच्या स्टेटमेंटकडे जाऊया. लॉगॅरिथम ऑफ अ नंबर विच इज नॉट अन इंटिग्रल पॉवर ऑफ 10 is an irrational number which is approximated by rational number to 4 places of decimal. Logarithm of a number is composed of two parts. लॉगॅरिथम लिहिताना एखाद्या नंबरचा 2 पार्ट्स असतात त्याच्यामध्ये. काय असतात? 2 पार्ट असतात. तर पहिला पार्ट जो आहे त्याला काय म्हटलेलं आहे? कॅरेक्टरिस्टिक्स म्हटलेलं आहे. काय म्हटलंय त्याला? कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसऱ्या याला म्हटलेलं आहे मॅन्टिसा. मी इथे हायलाइट केले पहा ते पेन्सिलने अंडरलाईन केलेत. समजलंय? हे 2 महत्वाचे आहेत. म्हणजे आता x हा मला दिलेला नंबर आहे आणि त्याचा मला लॉग काढायचा आहे टू द बेस 10. तर लॉग ऑफ x टू द बेस 10 कॅन बी रिटन ॲज कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा. ओके. आता आपण कुठल्या डायरेक्शन मध्ये चाललोय पहा. आपल्याला आधी लॉग म्हणजे काय ते समजून घेतलं. काही कॉमन लॉग आपण शिकलो म्हणजे लॉग टू द बेस 10 काढायला शिकलो बाय डेफिनेशन. मग त्याच्यानंतर जर समजा एखादा इन जनरल एखादा नंबर दिलेला असेल तर त्याचा लॉग कसा काढायचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पहिली गोष्ट कळाली की 2 गोष्टी तिथे फुलफिल करायच्या असतात. त्याला एक पहिली जी गोष्ट आहे त्याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स आणि दुसरी जी आहे त्याला काय म्हणतो आपण मॅन्टिसा. आता ते कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे किंवा मॅन्टिसा काय आहे हे काढण्यासाठी आपण पुढच्या टेबलकडे जाऊया. तर आता समजा आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स काढायचे. तर कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठीचा एक सोपा उपाय आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण इंटिग्रल पार्टमध्ये काय करतो, किती डिजिट्स त्या नंबरचे आहेत ते काउंट करतो. पहिली गोष्ट. तुम्हाला इंटिग्रल पार्ट म्हणजे काय ते कळलं का? एखाद्या नंबरचा इंटिग्रल पार्ट म्हणजे काय ते समजलं का? बरं, डेसिमल नंबर माहिती आहेत सगळ्यांना? इकडे ऋतुजा, तुम्हाला माहिती आहे डेसिमल नंबर? अरे डेसिमल म्हणजे पॉइंट असलेले नंबर. आता क्लिअर? हा, हे बघा आता हा 21.5 हा डेसिमल नंबर आहे की नाही? इकडे 30.25 हा पण डेसिमल नंबर आहे ना प्रज्ञा? हा, मग आता याच्यामध्ये 21 हा डेसिमलच्या अगोदर आलेला नंबर आहे बरोबर. तर त्याला म्हणायचं इंटिग्रल पार्ट. काय म्हणायचं त्याला? हा, तसंच खालच्या याच्यामध्ये सांगा मला इंटिग्रल पार्ट काय आहे? 30. गुड. आता इथे नंबर ऑफ डिजिट्स किती आहेत रे पहिल्या याच्यामध्ये इंटिग्रल पार्ट मध्ये? इथे 2 आहेत. खालच्या केसमध्ये 2च आहेत बरोबर की नाही? मग हे नंबर ऑफ डिजिट्स इन इंटिग्रल पार्ट हे आपण शोधले. त्यातनं 1 मायनस करायचा. मग 2 मायनस 1 किती आलं? 1. इकडे परत 2 मायनस 1 किती आलं? 1. म्हणजे हे जे दोन नंबर दिसतात की नाही 21.5 किंवा 30.25 ह्या दोघांची कॅरेक्टरिस्टिक्स 1 आली. आता ती कॅरेक्टरिस्टिक्स काढत असताना डेसिमल नंतरचे पॉइंट्स आपण विचारात घेतलेत का? किंवा डेसिमल नंतरचे डिजिट? नाही, त्याचा काही संबंधच नाही. मग त्याच्यासाठी आता आपण काय करूया ना, परत एकदा मी ह्या मागच्या एक्झाम्पलकडे येतो. तर इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल की इथे डेसिमल पॉइंट आहे का कुठे ह्या पार्टमध्ये? म्हणजे एकच डिजिट आहे ना इंटिग्रल पार्टमध्ये. मग एकच पार्ट जर इंटिग्रल पार्टमध्ये आहे, 1 सेकंड बॅकग्राऊंड चेंज करतो त्याचं. त्याच्यामुळे काहीतरी प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. मग इंटिग्रल पार्टमध्ये फक्त एकच डिजिट आहे, तर 1 मायनस 1 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स किती यायला पाहिजे त्याची? 0. हा, बरोबर. तसंच आता याच्यामध्ये गेलं इंटिग्रल पार्टमध्ये किती आहेत?
दोन डिजिट्स आहेत म्हणजे 2 मायनस 1 किती येणार कॅरेक्टरिस्टिक्स 1 आली की नाही ती इथे ऍक्च्युली हा जो नंबर आहे ना याच्यामध्ये फक्त कॅरेक्टरिस्टिक्स आहे पुढे मॅन्टिसचा पार्ट सगळा 0 0 आहे तो कसा 0 आहे ते आपण पुढे टेबलमध्ये पाहूया म्हणजे त्याचा ऍक्च्युअल लॉग जो आहे तो असा आहे की ज्याच्यामध्ये ही 1 जी आधी आपण लिहिलेली व्हॅल्यू होती ती होती त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आणि इकडे जे लिहिलेलं आहे ते आहे त्याचा मॅन्टिसा आलं लक्षामध्ये हा तर आता त्याच्याबद्दल आपण नंतर पाहूया तसंच 100 साठी किती आलेलं आहे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे 3 मायनस 1 असं केलं की नाही आपण कारण डेसिमल पॉईंट इथे 1000 साठी किती आलं 4 मायनस 1 दॅट इज 3 आता मी तुम्हाला थोडस कन्फ्युज करतो समजा माझ्याकडे असा नंबर असला तर 0.1 म्हणजे याला आधी नाही नाही कन्वर्ट करायची गरजच नाही पहिली गोष्ट म्हणजे याच्या इंटिग्रल पार्ट मध्ये काहीच नाहीये याच्या इंटिग्रल पार्ट मध्ये काहीच नाही म्हणजे 0 डिजिट्स आहेत बरोबर ना 0 डिजिट्स आहेत मायनस काय करणार आपण 1 करणार मग 0 मायनस 1 किती आलं अरे 0 मायनस 1 0 -1 -1 बरोबर की नाही आणि त्या -1 ला आपण कसं लिहितो 1 बार काय लिहायचं त्याला 1 बार आता याच्याऐवजी अजून एक कॉम्प्लिकेशन मी वाढवतो जर म्हणजे 0.00 असेल तर किंवा 0.01 असा नंबर आहे आता ह्या केसमध्ये इंटिग्रल पार्ट पण नाहीये आणि डेसिमल नंतर एक झिरो आहे ना नॉन नॉन झिरो डिजिटच्या आधी मग ह्या केसमध्ये आपण त्याला 0-2 किंवा सिम्पली ह्या केसमध्ये आता आपण काय करणार ना की नंबर ऑफ जे हे आहेत ते काउंट करत चालणार नंबर ऑफ झिरो जे आहेत नंबर ऑफ डिजिट्स जे आहेत ना डेसिमल नंतर ते काउंट करत चालणार अशा केसमध्ये मग डेसिमल नंतर हे पहा 1-2 दोन डिजिट आहे मग त्याला सिम्पली आपण कॅरेक्टरिस्टिक्स किती लिहिणार 2 बार लिहिणार जर समजा असं असेल समजा सपोज केस इज लाईक 0.00 सपोज मी 5 म्हणतो याला ह्या केसमध्ये कसं लिहिणार आपण कॅरेक्टरिस्टिक्स करेक्ट 3 बार बरोबर ना हा आता कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आली तुमच्या चांगल्या पद्धतीने हा आता कॅरेक्टरिस्टिक्स झाल्याच्या नंतर पुढचा जो पॉइंट आहे आता कॅरेक्टरिस्टिक्स साठी त्यांनी अजून एक एक्झाम्पल आपल्याला ह्याच्यात दिलेलं आहे पहा एकच नंबर घेतलाय त्यांनी आता पहिला हा नंबर पहा 8704 याच्यामध्ये डेसिमल पॉइंट दिलाय का कुठे नाही मग त्यांनी काय केलं सगळे कशामध्ये आले इंटिग्रल पार्ट मध्ये आले मग असे 4 डिजिट होते म्हणून 4-1 इज इक्वल टू 3 इज इट करेक्ट हा नेक्स्ट आता त्यांनी काय केलं एक डेसिमल पॉइंट दिला कुठे 870च्या नंतर हा म्हणजे आता मग इंटिग्रल पार्ट मध्ये किती राहिले हा मग 3-1 किती आले ती झाली त्याची कॅरेक्टरिस्टिक्स आता खालचं जे मी ते दुसरी सिच्युएशन सांगत होतो ना त्यांनी नंबर सेम ठेवलाय पहा इथे काय झालं इंटिग्रल पार्ट मध्ये 0 डिजिट आहेत मग कॅरेक्टरिस्टिक्स किती आली 1 बार म्हणजे -1 ज्याला आपण 1 बार असं म्हणतो आता याच्यानंतर काय चेंज झाला परत डेसिमल नंतर एक 0 वाढला त्याच्यामुळे काय केलं तो आधीचा 1 आणि हा एक 0 मुळे असलेला 1 तो ऍड केला म्हणजे तो आला -2 किंवा त्याला आपण 2 बार म्हटलं आणि असंच पुढे त्यांनी काय केलं 0.008 साठी काय येणार मग 3 बार येणार आले लक्षामध्ये हा म्हणजे आता तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्सचा पॉईंट कळालाय आता जाऊया आपण पुढच्या पॉइंटकडे ज्याला आपण मॅन्टिसा पार्ट असं म्हणतो आपण काय म्हणतो याला मॅन्टिसा ठीक आहे बरं हा मॅन्टिसासाठी मी काय करतो ना आता टेबलचीच हेल्प घेतो थोडस हे दिसतात का रे नंबर्स का झूम करू थोडस एवढं ठीक आहे आता ठीक आहे का हा हा आता आपला जो नंबर होता की नाही मगाशी घेतलेला तोच आपण कंटिन्यू करूया काय नंबर होता आपला पहिला 21.5 राईट हा याचे कॅरेक्टरिस्टिक्स किती आलेले रे आपल्याला 1 आलेली ना कॅरेक्टरिस्टिक्स आपण मगाशी काढलेली होती आता कॅरेक्टरिस्टिक्स काढल्याच्या नंतर आपल्याला मॅन्टिसा पार्ट जो काढायचा आहे तो ह्या टेबलवरनं काढायचा आहे
हा याचा लॉग टेबलचा यूज आहे. बरं, आता हा जो नंबर दिलेला आहे की नाही आपल्याला 21.5, याच्यामध्ये डेसिमल पॉइंट विसरून जा. जर डेसिमल पॉइंट विसरलं तर आपला नंबर काय राहिला? 215 राहिला, बरोबर? हा, मग 215 जो राहिला ना, याला पहिल्या 2 डिजिटचा एक ग्रुप बनवा. पहिल्या 2 डिजिटला घेतलं तर काय नंबर मिळाला आपल्याला? 21 मिळाला की नाही? मग खाली लगेच 21 ची लाईन शोधा. कुठे 21 ची लाईन? हे बघा इथे दिसली. मी आता इथून हे करतोय. हा, मी ती एक्सटेंड करतोय आणि 21 नंतरचा पॉइंट काय रे? 5 ना? हा, मग मी आता इथे फिफ्थ पॉइंटला किंवा 5व्या कॉलम मध्ये थांबलो. 5व्या कॉलम मध्ये मी थांबलोय. दिसतंय का? हा, त्याला मी फक्त त्या नंबरला फक्त सर्कल करतो आता. हा नंबर आहे. काय नंबर दिसलं? हा, हा, मग याची जी मॅन्टिसा जी आहे ना, ती मला इथून मिळाली. मग मॅन्टिसा मी इथे लिहायला सुरुवात करतो. मॅन्टिसा इज इक्वल टू, ओके, मॅन्टिसा इज इक्वल टू काय आली? आता लिहिताना मॅन्टिसा कशी लिहायची ते सांगतो. 0.3324, कळालं? हा, आता लॉग लिहिताना आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी? कसा लॉग कसा लिहायचा होता? आठवत आहे? आपल्याला असं होतं ना, लॉग ऑफ एक्स इक्वल टू कॅरेक्टरिस्टिक्स प्लस मॅन्टिसा, बरोबर? हा, असं होतं. मग मला सांगा आता इथे कॅरेक्टरिस्टिक्स किती आलेली आहे आपली? 1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅन्टिसा? 3324. किती आली व्हॅल्यू? 1.3324. आलं लक्षामध्ये? म्हणजेच आता लॉग ऑफ 21.5 इज इक्वल टू किती आला आपला? 1.33. लक्षात आलं लॉग कसं काढायचं ते? हा, ओके. आता इथून पुढे मी काय करणार आहे ना, मगाशी ऋतुजानंदरनं सांगितलं की रोज क्लासमध्ये आल्याच्या नंतर एक एक्झाम्पल मी लॉगवरचं सोडवायला देणार. याच्यासाठी तुमच्याकडे लॉग टेबल असणं गरजेचं आहे. मला वाटतं प्रज्ञाकडे आहे. प्रज्ञाचा असतो लॉग टेबल नेहमी. ऋतुजा, तुम्ही आणि रोशनी दोघींकडे लॉग टेबल असणं कंपल्सरी आहे. आणि हे जे काय आता तुम्हाला समजलं ते हिला पण एक्सप्लेन करायचंय. कुणाला? रोशनीला. ठीक आहे? हा, पण उद्यापासून आल्यावर प्रज्ञाचा काय प्रॉब्लेम नाही. प्रज्ञा करते. इकडे तुम्ही थोडंसं म्हणजे आता ते काळजीपूर्वक करायला सुरुवात केली पाहिजे. कारण तुम्हाला त्याची गरज आहे चांगली. बरं. आता आपण हे जे काही हे आन्सर काढलेलं आहे, लॉग ऑफ 21.5 इज इक्वल टू 1.3324, हे बरोबर आहे का नाही ते चेक करायला आपण काय करणार? मला सांगा. तर हा, अँटीलॉग काढणार. म्हणजे आपण असं करतो, समजा 3 + 5 इज इक्वल टू किती येतात? 8 येतात. हे जर व्हेरीफाय करायचं असेल तर आपण काय करतो? 8 - 5 इज इक्वल टू किती येतात ते चेक करून पाहतो. मग ते आन्सर 3 आलं, त्याचा अर्थ आपली ऍडिशन बरोबर आहे असं आपण म्हणतो. असंच जर log of 21.5 is 1.3324, then can we find the antilog of this number which we found to get the number equal to 21.5? करायचं का ते? चला आता आपण तो नंबर मगाचा लक्षात घेऊया. काय होता तो नंबर, आठवतोय ना? 1.25 25 होता का 4 होता? 4 होता. हा नंबर आहे, बरोबर? आता ह्याच्यामध्ये आपल्याला याचा अँटीलॉग घेत असताना काय करायचं? जस्ट फॉरगेट अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स. आता आपल्याला माहिती आहे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे याच्यामध्ये. हा पार्ट काय आपला कॅरेक्टरिस्टिक्स आहे, बरोबर ना? तो विसरून जायचा. मग कॅरेक्टरिस्टिक्स विसरल्याच्या नंतर माझ्याकडे नंबर काय राहिलेला आहे सांगा बरं? इट इज 0.33. 1 सेकंड, त्या बाजूला कामच नाही करत वाटतं. हा, मी इकडेच करतो. 0.3324 हा नंबर राहिलेला आहे. आता याच्यामध्ये परत काय करणार आहात तुम्ही? हे पहिले जे 2 डिजिट दिसतात की नाही, हा, ह्यांचा एक ग्रुप बनवा. म्हणजे किती आलं ते? 0.33 आलं, बरोबर? त्याच्यानंतरचा सेपरेट डिजिट घ्या 2 आणि त्याच्या पुढचा घ्या 4, बरोबर? हे तुम्हाला लक्षात आलं ना? मी ते डिजिट्स कसे घेतलेले आहेत ते? पहिल्या 2 याचा एक ग्रुप केला. हा, पहिल्या याचा
पहिल्या 2 याचा एक ग्रुप केला आणि बाकीचे 2 सेपरेट ठेवलेत, बरोबर? आता मी 0.33 ची जी रो आहे ती सिलेक्ट करतो इथे. दिसली? इथे खाली मी ब्लू लाईनने मार्क करतोय, दिसते का? हां, याच्यात आपल्याला 0.33 नंतरचा डिजिट कोणता आहे? नाही 2 आहे ना फक्त. म्हणजे 0.33 नंतरचा 2. मग मला सेकंड कॉलम पर्यंत येऊन थांबायचंय. थांबलो ना मी इथे. मग तो नंबर कोणता भेटला मला? ओके. तो नंबर मला भेटलाय 1 सेकंड. 2143 बरोबर? हा नंबर भेटला ना? आता परत एकदा मी काय करतो? त्याच नंबरकडे जातोय. ओके. आणि त्याच्या 2 च्या पुढचा डिजिट कोणता आहे? हां? 1 सेकंड मी फक्त आहे ना ही लाईन वरती ठेवतो जरा. ओके. 0.33 नंतर मी फोर्थ कॉलम हां. नाही, 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 नाही. फोर्थ त्यातला नाही बघायचा आता. आता पुढच्या ह्याच्यात जायचं. इथे येलो लाईन दिसली. मीन डिफरन्स किती आला तो? मी मार्क केलं पहा आता तिथे. 2 आला इथे बरोबर? दिसलाय? हं. मग तो काय करायचा याच्यामध्ये ॲड करायचा. काय करायचं मीन डिफरन्स ॲड करायचा. सांगा ही ॲडिशन किती झाली आता? 5, 4, 1, 2 बरोबर ना? आता कॅरेक्टरिस्टिक्स किती होती आपली? 1 होती. म्हणजेच इंटिग्रल पार्टमध्ये किती नंबर असले पाहिजेत? 1 प्लस 1 ना? कॅरेक्टरिस्टिक्स 1 कधी भेटली? ज्यावेळी इंटिग्रल पार्टमध्ये 2 नंबर होते त्यावेळी कॅरेक्टरिस्टिक्स 1 भेटली. म्हणजे याचा अर्थ जर कॅरेक्टरिस्टिक्स 1 असेल तर इंटिग्रल पार्टमध्ये नंबर किती असणार आहेत? 1 प्लस 1 दॅट इज 2. मग त्याला आपण कसं लिहिणार? 21 पॉइंट नाही का? म्हणजे डेसिमल आपल्याला कुठे द्यायचं आहे तर यातले इंटिग्रल पार्टसाठी 2 डिजिट सोडून द्यायचं आहे. आलं लक्षामध्ये? म्हणजेच आपल्याला नंबर काय आला? 21.45 म्हणजे आपलं जे काय नंबर आपण फाइंड आउट केलेला होता जो 1.33 समथिंग आलेला होता अँटीलॉग ऑफ 1.3324 इज इक्वल टू काय आलं 21.4. ठीक आहे. आता पाठीमागे जाऊया परत एकदा. ऍक्च्युली आपला नंबर काय होता 21.5 होता की नाही. आपल्याला थोडासा डिफरन्स मिळाला म्हणजे 0.05 चा डिफरन्स आपल्याला मिळालेला आहे बरोबर. हा म्हणजे एवढा जर डिफरन्स असेल ना आपल्याकडे तो चालवून घेतला जातो कारण हे जे काही लॉग टेबल आहेत ते तुम्हाला इतके एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन देऊ शकत नाही. मग मला वाटतं एवढं इनफ आहे. मग आज तुमच्या लक्षात आलं की लॉग आणि अँटी लॉग कसं काढायचं ते. हा म्हणजे आता ही प्रोसिजर आपल्या लक्षात आली ना. ऋतुजा आहात लेक्चर मध्ये का गेलात? आहे ना. बरं समजले ना प्रोसिजर काय केलेली मी. हा मग ह्या दोन एकमेकांच्या अपोजिट प्रोसेस लक्षात आल्या. मला फक्त मागची एक पॉइंट इथे इल्युस्ट्रेट करायचा आहे. ह्या केसमध्ये 21 नंतर आपल्याकडे किती डिजिट्स होते? लॉक एकच होता. त्याच्यामुळे आपण इथे त्या 5व्याच कॉलम पर्यंत राहिलो. जर समजा अजून एखादा जर कॉलम असता तर आपल्याला पुढे जावं लागलं असतं बरोबर ना मीन डिफरन्ससाठी. हां, जे आपण पुढच्या ह्याच्यात केलं होतं अँटी लॉग काढताना आपल्याला दोन्ही होते. पण लॉगमध्ये आपल्याला फक्त एकच होता. मग आता काय करूया आपण? तुम्हाला जर लॉग समजलेला असेल, तर मी एक फक्त तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून काही नंबर्स इथे लिहून देतो. बघा घरी जमतायत का तुम्हाला हे काढायला? लॉग काढायला जमतायत का त्याचे? ठीक आहे? आणि लॉग काढता आले तर मग अँटी लॉगची पण प्रॅक्टिस करा. म्हणजे अँटी लॉग काढून तुम्ही जस्ट व्हेरिफाय करणार तुमचा आन्सर बरोबर आहे की नाही, बरोबर? ओके. प्रज्ञा सांगा. एक नंबर सांगा तुम्ही चला. आपल्याकडे पाय थांबा, 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 थांबा. पायची व्हॅल्यू किती असते रे? 3.14. हां, मग याचा एक लॉग काढून बघायचा आहे. आता थांबा तुम्ही नका सांगू मीच देतो काही नंबर. म्हणजे मी तेच नंबर देणार आहे की जे तुम्हाला कॅल्क्युलेशनला जास्त वेळा यूज करायला लागतात. G is equal to what is the value of this G? What is the value of G? Not a 6 point. It's 9.8 na? It is 9.8.
1 सेकंड हे चालत नाही. बरं ठीक आहे. मी एक काम करतो. मी तुम्हाला ते ऍक्च्युली काहीतरी प्रॉब्लेम झालाय याचा पॅडचा. जी इज इक्वल टू हा का? बरं. नाही इकडे पण नाही याला नाही काय फरक पडत तसा. जी इज इक्वल टू 9.8 देन पाय इज इक्वल टू 3.14. हा कॅपिटल जी इज इक्वल टू हाऊ मच 6.67. आता तो पुढचा जो फॅक्टर आहे ना 10⁻11 तो मी देत नाही याच्यामध्ये त्याला लॉकची गरज नाही पण याचा लॉक तुम्ही काढू शकता. त्याच्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन किती असतं ठीक आहे मास ऑफ इलेक्ट्रॉन नाही काढायची गरज मी मास ऑफ प्रोटॉन देतो दॅट इज 1.67. नंतर अजून काय काय असतं आपल्याला रिअल गॅस कॉन्स्टंट आज आपण शिकलो पाहते पीव्ही इज इक्वल टू एनआरटी मधला आर ची व्हॅल्यू असते 8.314. हे पण आपल्याला बऱ्याचदा कॅल्क्युलेशन मध्ये असतात. मग आता याचेच लॉग मी स्पेसिफिकली का काढायला सांगितले कारण कॅल्क्युलेशन मध्ये याचा यूज जास्त होतो. मग बाकी नंबरची प्रॅक्टिस करण्यापेक्षा याची प्रॅक्टिस करून घेऊया आपण म्हणजे ते आपल्याला नंतर यूज होतील बऱ्याचदा. आणि बऱ्याचदा काय होतं सारखं सारखं यूज करून ते पाठही होऊन जातात व्हॅल्यू म्हणजे एक्झामच्या वेळी तुम्हाला कन्फ्युजन राहणार नाही की मी लिहिलेली व्हॅल्यू बरोबर आहे का चुकली आहे. आले लक्षामध्ये? बरं हे सगळे जे नंबर्स तुमच्या पुढे दिसतात म्हणजे 5च नंबर मी ठेवलेले आहेत याचे लॉग फाइंड आउट करा नंबर लिहून घ्या आणि मग उद्यापासून मी काय करेन लिहिले ना हा मग आता पुढचा टास्क जे आपलं राहिलेलं आहे म्हणजे एकदा आपल्याला लॉग अँटी लॉग कळल्याच्या नंतर आज आपण काय काय पॉइंट्स घेतले ते फक्त मी एकदा रिकॅप करतो. यूज ऑफ लॉगॅरिथम म्हणजे ते जे 2 टेबल होते ते आपण आता डिस्कस केले बरोबर. नंतर रूल्स इन लॉगॅरिथम ते पण आपण त्याच्या अगोदर डिस्कस केलेले आहेत आणि डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन आपल्याला ऑलरेडी माहितच होतं. म्हणजे नेक्स्ट टास्क जे आपलं चालू होणार आहे मला वाटतं उद्या शक्य झालं तर उद्या एक आपण ऑनलाईन अरेंज करूया संध्याकाळी त्यावेळेला आपण एक प्रॅक्टिस सेट घेऊया याच्यावर लॉगवर ठीक आहे. आणि म्हणजे लॉगची प्रॅक्टिस म्हणजे फाइंड द लॉग ऑफ नंबर अँड देन व्हेरीफाय इट विथ द अँटीलॉग ऑफ द नंबर लॉग अँटीलॉग असं करत करत म्हणजे याचे काही सम्स घेऊया. आता लॉग काढायची प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर मग पुढे ते रूल्स कसे यूज करायचे ना ते आपण प्रॅक्टिस सेट 2 मध्ये पाहूया. आणि प्रॅक्टिस सेट 3 मध्ये बऱ्यापैकी थोडेसे अजून कॉम्प्लिकेटेड सम्स जे आपल्याला रेग्युलरली फिजिक्स किंवा फिजिक्स किंवा केमिस्ट्री मध्ये येतात तुमच्या बुक मधलेच घेऊया सम्स म्हणजे तुम्हाला ते थोडंसं त्या सम्सची पण प्रॅक्टिस होईल आणि लॉग म्हणजे काय ते पण लक्षात येईल. आणि फायनली टेस्ट कधी घ्यायची लॉगवर मला वाटतंय ह्या संडेला नाही त्याच्या पुढच्या संडेला म्हणजे हा हा पुढच्या संडेला म्हणजे त्याच्यावर ना तुमचं हे लॉगची बऱ्यापैकी प्रॅक्टिस झालेली असेल आणि मोस्टली संडे किंवा मंडे पर्यंत आपण काय करूया लॉगचा हा पूर्ण पार्ट संपवला की मंडे पासून आपल्याला मॅथ्स 2 जो आहे तो चालू करता येईल ऑनलाईन ठीक आहे. म्हणजे ते डेरिव्हेटिव्ह वगैरे जे काय आहेत ना तर ते चालू चालू मध्ये आपलं जे थिओरॉटिकल सब्जेक्ट बरोबर मॅथ्स पण चालू राहिलं पाहिजे ठीक आहे. आणि काल मी दोन्ही बॅचेसला म्हणजे इकडे आपल्या जगताप डेअरीला पण आणि बानेरला पण सांगितलेलं आहे तुम्हाला ते 1 महिन्याची स्ट्रॅटेजी दिलेली 3 लेसन म्हणजे प्रत्येक सब्जेक्टचे ते स्टार्ट करा आत्ताच की जेणेकरून म्हणजे आपले जे झालेले लेसन आहे ना तेच कम्प्लीट करायला घ्या म्हणजे रिव्हाइज किंवा जे काय त्याचा अभ्यास वगैरे असेल तो करायला घ्या. आणि मग त्याच्यानंतर त्याच दरम्यान मी काय करेल पुढचे 3 लेसन अजून तुमचे शिकवून मोकळे करेल की जेणेकरून नंतर तुम्हाला प्रॅक्टिसला सोपं जाईल ठीक आहे. बरं प्रज्ञा काही डाऊट्स आहेत तुमचे आता याच्यामध्ये? बरं ठीक आहे रिकॅप करा परत एकदा डाऊट्स जे निघतील ते विचारा. इकडे ऋतुजा तुमचे काय डाऊट्स आहेत? ओके रोशनी लेफ्ट झालेली आहे. रोशनीला सांगायचं सरांनी हा ठीक आहे सरांनी ते शिकवून घ्यायला सांगितलंय ठीक आहे. चालेल करू बंद मी लेक्चर मग. ओके चलो गुड नाईट.